जे स्वीट घ्या ना. नको पुरे. पुऱ्या हव्यात. पुरे जे चटणी देऊ तुम्हाला चटणी. नक्की काय चाललंय तुमचं? कुठे जायचंय का? फिल्म बघायची आहे का शॉपिंग करायचंय? नाही तसं काही नाहीये. मग अजून काही लागेल? ठीक आहे ना. काय झालं? काय नाही. दुर्गा वहिनी, मला नाही वाटत एजे ऍड मध्ये काम करायला तयार होतील. हो ना, आणि एजंटसाठी ब्रँड म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. माहितीये मला सरस्वती. आज सकाळीच त्याची एक झलक बघितलीये मी. पण आपल्याकडे दुसरा पर्याय पण नाहीये ना. काही करून आपल्याला एजंटना कन्व्हिन्स करावंच लागेल. पण कसं? एक उपाय आहे माझ्याकडे. सर आता तरी खाली ठेवू का? एजे सर येऊस तोपर्यंत अजिबात खाली ठेवायचा नाही. मग ब्रेक करूयात. एजे सर येऊस तोपर्यंत नो ब्रेक. मॅडम कुठे आहेत एजे सर? अजून आपल्याला किती वेळ वाट बघावी लागणार आहे? लिमिटलेस. ओ नाही नाही, अहो येतील ते, निघाले असतील, वाटेतच असतील, पोचतील. अहो मग एक फोन तरी करा ना, कुठपर्यंत पोहोचलेत विचारा. मी हो तुम्ही. हो हो. पण मी काय म्हणते, समजा हा त्यांना आज नाही जमलं तर मग आपण नको 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 हो, मी करते. बटर काय करू आता मी? ताई तू खरंच एजंटना कॉल करणार आहेस? काय डोक्यावर पडल्यास का? त्यांना कॉल करणं म्हणजे सुसाईड करण्यासारखं. अगं मग ताई खरा कॉल करूच नकोस, फक्त ऍक्टिंग कर. ह्या लोकांना दाखवून दे की तू एजंटशी बोलतेस म्हणून. माझ्यावर राहून कसला स्मार्ट झालास रे. बरं ताई. हॅलो हॅलो, एजे कुठे पोचलात तुम्ही? सगळे वाट बघताय तिथे तुमची. ताई कुठे यायचंय? काय बोलतेस तू? बरोबर ठीक आहे ठीक आहे, तुम्ही पटकन या, आपल्याला लगेच शूट सुरू करायचंय एजे. हा ताई, मी तुला आधीच सांगितलं होतं की नाही की ह्या भानगडीत पडू नकोस म्हणून. तू आहेस ना, तू काय ऐकशील? तू फुल कॉन्फिडन्स मध्ये त्या एजंटना ऍक्टिंग करायला लावायचं चॅलेंज ऍक्सेप्ट केलंस. ताई आता प्लीज कृपा कर आणि कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये अडकू नकोस. हा ठीक आहे ठीक आहे, ओके ओके, बाय बाय बाय. ताईचं काही खरं नाही. काय झालं मॅडम?
एजे सर येणार आहेत ना? हो बोलले ना मी आत्ताच. ते पोचतायत. तुम्ही फक्त शूटिंगची तयारी सगळी सुरू ठेवा. आणि तो कॅन तेवढा आता खाली ठेवता का? अजिबात खाली ठेवणार नाही. एजे सर येऊस तोपर्यंत हा कॅन असाच राहील. ओके ओके ओके. वहिनी, आपण असे वाट बघत का थांबलोय? तुम्ही बोला ना एजंटशी. सरू तुला मरायची घाई झालीये का ग? असं काहीही होणार नाहीये. या कामासाठी मी एक वेगळी आयडिया काढली आहे. आयडिया? वहिनी सांगा ना मला, कोणती आयडिया आहे? अविराम, मला तुझी थोडी मदत हवी बाळा. आई मदत काय मागतेस? ऑर्डर कर. अरे ऑर्डर वगैरे काही नाही. एक गोष्ट मला तुझ्याकडे मागायची, आणि ती माझ्यासाठी नाही बरं का, दुसरं कोणासाठी तरी मागायची. म्हणजे एका उत्पादनाची जाहिरात आहे. त्या जाहिरातीमध्ये तू पाहुणा कलाकार म्हणून काम करावंस अशी माझी इच्छा आहे. आई मी ऍड मध्ये काम करायचं. दुसऱ्याच्या स्वार्थासाठी मी स्वतःचं नाव नाही वापरू शकत आई. नाही 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 रे, स्वार्थ वगैरे काही नाहीये. ही जी जाहिरात आहे ना, ती निराधार मुलींनी जे उत्पादन केलेलं आहे त्या उत्पादनाची आहे. आणि तू जर या जाहिरातीमध्ये काम केलंस तर त्या निराधार मुलींना मदतच होईल ना. आणि ही जाहिरात जे करणार आहेत ती कंपनी, त्याचा मालक जो आहे तो या जाहिरातीतून जो काही फायदा होणार आहे तो सगळा फायदा कॅन्सर पेशंट्सच्या ट्रीटमेंटसाठी वापरणार आहेत. म्हणून असं मला वाटतं की या चांगल्या कामाचा तूही एक भाग असावास, नाही का? तसं असेल तर माझ्याकडे मदत मागायची गरज नाही आहे. तुला माहितीये की मी अशा कामांसाठी मी दरवेळेला तयार असतो. पण या निराधार मुलींच्या कामाचा मोबदला त्यांनाच मिळेल याची खात्री केली ना तुम्ही? ऍडचे डिटेल्स नक्की सगळे चेक केलेत? हा हो, हे जे सगळे डिटेल्स चेक केलेत मी. आई, आणि ऍडचं शूट कधी आहे? अरे आजच आहे सर. मला लोकेशनही माहिती आहे. आजच्या ज्या काही मीटिंग आहेत ना त्या मी होल्डवरती ठेवल्यात. तुमचं शूटिंगला जाणं कन्फर्म झालं की मी सगळ्यांना मेसेज करणार की आजच्या मीटिंग कॅन्सल आहेत म्हणून. म्हणजे हे सगळं तुम्ही ऑलरेडी ठरवलेलं होतं? हा हा. अभिराम, एजे फाउंडेशनच्या वतीनं तू कितीतरी गरजू लोकांना मदत करतोस की नाही? या जाहिरातीमध्ये काम केल्यानंतर आणखीन गरजू लोकांना मदत होईल ना. इतर लोकांनाही प्रेरणा मिळेल गरजू लोकांना मदत करायची, हो की नाही? आणि माझी खात्री आहे तू नाही म्हणणार नाहीस. बरोबर आहे. माझ्यामुळे कोणाचं भलं होणार असेल आय विल बी हॅपी. विश्वरू, हा मॅडम. ते शूटिंगच्या इथे ते असतात ना मेकअप करणारे आर्टिस्ट, त्यांना अगदी ठणकावून सांगायचं माझा मुलगा जाहिरातीमध्ये अगदी उठून दिसला पाहिजे. नक्की नक्की अजय, तुम्ही काही चिंता करू नका. अहो आपले सर तर आधीपासूनच हिरो दिसतात. येतो. हां, बेस्ट ऑफ लक. थँक्यू आजी. तुमच्यामुळे हे जे ॲडमध्ये काम करायला तयार झाले. दुर्गा, मला कशाला थँक्यू म्हणतेस? काही गरज नाही. माझ्या मुलाच्या हातून पुण्याचं काम होत आहे, त्यात मला आनंदच आहे ना. चला. महिनी, तुम्ही एजेंना ऍडमध्ये काम करण्यासाठी तयार केलं खरं, पण तिथे गेल्यानंतर आपण खोटं बोललोय हे त्यांना कळलं तर? त्याचंच तर टेन्शन आलंय मला. पण आपल्याकडे दुसरा कुठला पर्याय सुद्धा नव्हता ना. आता एजे शूटवरून परत येईपर्यंत
टेन्शनच. येतील ना नक्की अंकल? ते जर नाही आले तर माझं तर काही खरं नाहीये. हा प्रोड्युसर नक्की माझा जीव घेईल. पार्टनर प्लीज मला मदत कर. ए त्या पाटण्याला नमस्कार करण्यापेक्षा मला नमस्कार कर. वेळ पडल्यावर तो कॅन गायब करायचं काम मीच करणार आहे. सर एजे सर आले. टचअप करून घ्या. तू करते पण तो कॅन खाली ठेव ना. सर ठेव 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 खाली ठेव. ताई जा जा तू. बस बस बस. डायरेक्टर सर एजे सर आले. सगळी तयारी झाली ना? सगळी तयारी झाली बुके वगैरे सगळं चला चला चला. वेलकम वेलकम सर. स्वागत आहे तुमचं. आपण कोण? मी या ऍडचा प्रोड्युसर. बरं, आणि हे सर सर ऍक्च्युली मी आपली ऍड आहे ना फक्त 2 शॉट मध्ये संपवणार होतो, पण सर मी जेव्हा तुम्हाला बघितलं पकडाव सॉरी पण सर मी जेव्हा तुम्हाला बघितलं व्यवस्थित बघितलं एकदम मस्त बघितलं सर. आणि मला तेव्हा मला 3रा शॉट सुचला, तोच लिहित होतो. एजे सर मीट मिस्टर एजे, आपला ज्युनियर एजे. हाय सर, काय? मी अक्षय जोशी एजे. सर मला विश्वासच बसत नाही की तुम्ही माझ्या ऍड मध्ये काम करताय. अहो ते एजे सरच आहेत. अहो तर चिमटा काढून बघा. डायरेक्टर साहेब मी तुम्हाला सांगितलं होतं ना मॅडम त्यांनी दिलेला शब्द पाळतात म्हणून. विसरलोच. एजे सर मॅडम खूप कमाल आहे. ऍक्च्युली त्यांनीच मला कन्व्हिन्स केलं ऍड करायला. आणि तुम्ही जी ऍड करताय ती लोकांच्या मनाला नक्कीच टच होईल. बरं मला सांगा काय करायचं ते. सर तुम्हाला काहीच नाही करायचं, फक्त एवढंच करायचं. हो हो अगदी बरोबर. सर 100% बरोबर. असा dialogue. ठीक आहे, चला आपण जरा लवकर संपूया ही ऍड. मला बाकीची पण कामं आहेत. सॉरी सर पण तुम्ही थोडा मेकअप केला तर बरं होईल. नाही नाही नाही, मेकअपची काही गरज नाहीये. आय एम ओके. हा सर तसे तुम्ही स्मार्टच आहात, पण कॅमेरासाठी मेकअप करणं गरजेचं आहे. प्लीज थोडस. सर मेकअप हा करायला हवाच प्लीज सर. बरं ठीक आहे, सांगा कुठे ते. मी दाखवते. सर या. सर या. अंकल शूटवर आलेत खरं, पण त्यांना या ऍडची हिरोईन मी आहे कळल्यावर ते माझा जीवच घेतील. काय करू आता मी? एक काम करते, इकडनं ना पळून जाते. नाही पण पळून गेल्यावर हा प्रोड्युसर माझी डबल वाट लावेल. अरे बापरे, सगळीकडून ना मीच अडकली. नाही नाही, शांतवलीला. हां शांत इट्स ओके. असं काही होणार नाही. हां बी पॉझिटिव्ह. तू डायलॉग्सवर कॉन्सन्ट्रेट कर. हां कम ओके ओके.
आर आर लोणचं म्हणजे एजेंच्या हात लीला लीला एजे नाही ग आईच्या हातचीच हा कम ओके एजे लोणचं म्हणजेच ग लीला काय करतेस हे बघ आर आर लोणचं आणि आईच्या हातचीच एजे नाही ओके ओके कम शांत शांत आर आर लोणचं म्हणजेच आईच्या हातची चव असणारं लोणचं येते आज काही चुका नको आहेत कळलं हो. आणि तू प्रॉपर्टी व्यवस्थित बघायची हो. कंटिन्युटी चुकली नाही पाहिजे हो. सगळं करा लवकर पटापट. चला रेडी आहे. हो हो अगदी बरोबर एवढंच बोलायचं ना. हो हो एवढाच आहे. काही कारण नाही. तुम्ही अगदी 2 टेक जरी घेतले ना तरी आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही ऍड परफेक्ट व्हायला हवी. त्याच्यासाठी 1 टेक लागू किंवा 10 टेक लागू. यू डू युअर जॉब. वा क्या बात आहे सर. हा असं ऍटिट्यूड पाहिजे सर. म्हणून तर लोक तुम्हाला मिस्टर परफेक्ट म्हणतात. तुमच्या या ऍडमुळे यूथ खूप इन्स्पायर होणार आहे. त्यांनी पण तुमच्यासारखं काम करायला हवं. म्हणजे यंग जनरेशन का आमच्यासारखं काम करेल आणि ते का लोणचं विकतील. डायरेक्टर साहेब एजे सर म्हणतायत ना मग बरोबरच असेल. एजे सर तुम्ही चला ना चला. ऑल सेट हो हो हे बघ हा श्वेताला छान दिसेल. नाही हा छान दिसेल. काय बरं झालं तुम्ही आलात. दागिने बघा ना. अगं हे सगळे दागिने तुम्ही मला कशाला दाखवताय. आजी अहो आम्ही आमच्या होणाऱ्या सासूसाठी आणले ते दागिने. मार्केटमध्ये इतकी व्हरायटी आहे आम्हाला काय घ्यायचं कळतच नाहीये. दागिने फायनल करायला तुम्ही मदत करा ना. खरंच छान आहेत ग दागिने. हा सेट तर लीलाला खूपच छान दिसेल. शोभून दिसेल तिला. लीलाच्या नाजूक हातात खूप छान दिसतील नाही या बांगड्या. छान आहे. कानातल्यांचं डिझाईन जरा मोठं आहे ग. वेगळे मागवा. आजी हो असं काय कर. आजी हो तुम्ही विसरलात का आता एजंटचं लग्न लीलाशी नाही श्वेताशी होणार आहे. तुम्हाला आठवतंय ना मेहंदीच्या दिवशी लीलाला कसं हकलून दिलं होतं एजंटनी. आठवतंय ना. हो आठवत आहे. बरोबर आहे तुझा सरस्वती. अभिरामने आपला निर्णय बदललाय नाही का. काय पण लीला काही माझ्या मनात जात नाही. माझी लीला ताई आहे. आता बघा कशी ऍक्टिंग करते ते. सर या सर सर वेलकम सर. मॅडम सर आले. मॅडम आपल्याला शूट सुरू करायचंय. सर ह्या हिरोईन. मॅडम